आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला। पण या स्वतंत्र भारताचे जे शिल्पकार आहेत खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। देशामध्ये पायऱ्या कशा असतात, पायऱ्यासारखी गुलामगिरी होती। सगळ्यात वर तर बॉस, त्याच्या खाली गुलाम, त्याच्या खाली आधी दुसरा गुलाम, त्याच्या खाली आधी दुसरा गुलाम, त्याच्या खाली आधी दुसरा गुलाम, असा उतरता क्रम या देशामध्ये गुलामी होती। या गुलामीला मुक्त करणारे, या गुलामीतून मुक्त करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। कारण त्यांनी या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय मूलक संविधान निर्माण केलेलं आहे। म्हणून या देशाला तेव्हापासून जे संविधानाला सुरुवात झाली तयार करण्याला, तर सगळ्यात मोठं योगदान या देशाला स्वतंत्र करण्याचं, मानवाला गुलामगिरीतून मुक्त करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। जेवढे संत महापुरुषांचे विचार आहेत, ज्यांनी देशासाठी क्रांती केली, लढले, त्यांचे विचार बाबासाहेबांनी संविधानामध्ये पेरले। नाहीतर पहिले भयंकर गुलामगिरी, सर्व जाती खाली 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 उतरता क्रम, आम्ही हलके भारी, भेदभाव याच्यामध्ये गुरफटलेला होत्या। या संविधानामुळे आता धाक आहे, आळा आलेला आहे। म्हणून महिलांना तर शिक्षणाचाही अधिकार नव्हता। तर या सगळ्या आता जे पदावर बसलेले आहेत महिला, अनेक जातीतील लोक, मुलं ज्या विविध पदावर आहेत, ही सर्व संविधानाची देण आहे। आणि म्हणून या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान हे अमूल्य आहे। आणि ते योगदान बाबासाहेबांचं निर्माण झालेलं आहे शिक्षणामुळे। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं शिक्षण बाबासाहेब शिकले। आणि त्या शिक्षणामुळं संपूर्ण देशाचा उद्धार झाला। त्यामध्ये OBC आहेत, SC आहे, ST आहे आणि इतर, या सर्व लोकांचा उद्धार त्या भारताच्या संविधानामुळे झालेला आहे। आणि त्यामध्ये जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्या स्वातंत्र्यामध्ये चक्र आहे तिरंग्यावर, त्या चक्राचा विविध प्रकारचा अर्थ होते। त्यामध्ये अनुलोम आणि प्रतिलोम आहे दडलेलं। म्हणजे दुःखाला मुक्त कसं करायचं, मानवाची प्रगती कशी होईल, मानवाच्या जीवनात सुख कसं येईल, त्या 24 आऱ्यामध्ये सर्व कड्या दिलेल्या आहेत, अनुलोम आणि प्रतिलोम। तर त्याच्यावर आपण कार्य करण्याची फार आवश्यक आहे। त्यामध्ये 3 रंग आहे। वर्त भगवा रंग आहे, इतिपिसो भगवा। भगवा हे त्यागाचं प्रतीक आहे भगवंताच्या, आणि तो भगवा त्यामध्ये दिलेला आहे। मनामध्ये पांढरा रंग आहे, तो पांढरा रंग शुभ्रता, पवित्रता, शुद्धता याचं प्रतीक आहे। खाली हिरवा आहे, हिरवा रंग हा त्याच्यामध्ये जे हा जो कृषीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश, तर त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना तो समर्पित आहे। इतक्या मजुराला, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, जो या देशामध्ये असंख्य प्रमाणात जो वर्ग आहे, जो 90% वर्ग आहे, त्यांना तो अभिप्रेत तो रंग आहे हिरवा। कारण कृषीप्रधान देश आहे आपला, पण तो 90% जो वर्ग आहे तो आजही त्या 10% लोकांचा गुलाम आहे। आणि म्हणून या गुलामीतून जे काही मुक्ती आपल्याला, जे काही आज विविध पदावर जे लोक आहेत, ते या संविधानामुळं, आरक्षणामुळं तयार झालेले आहेत। आणि त्यांना याची जाणीव असली पाहिजे। यानंतर आपण या वाचनाला सुरुवात करूया। तर म्हणून
भारताच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. भाग तृतीय खंड भाग चौथा, यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. अधम्म काल आपण सांगितलं ना, आत्म्याने सांगितलं, भगवंतानं मन सांगितलं, आणि आत्म्याचा जे वाद सांगितलेला आहे तो अनात्मवाद. कारण आत्म्यावर वादच आहे चालू, अजून वाद आहे, तो चर्चेचा विषय आहे, त्याच्यावर काही उत्तरच नाही भेटलं अजून, का त्याचं प्रमाणच नाही सिद्ध झालं अजून, म्हणून तो वादाचा विषय आहे, त्याला आपण मानता कामा नये. म्हणून मन, चित्त, एखाद्याला कोणाचं जर काही शांती द्यायची असेल तर चित्ताला शांती मिळो असं म्हणावं लागतं. चित्त. यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. ब्राह्मणी धर्म हा यज्ञ यागावर आधारलेला होता. काही यज्ञांना नित्य यज्ञ म्हणत, काहींना नैमित्तिक. नित्य यज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यक होते. नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकांच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात. ब्राह्मणी यज्ञात सुरापान म्हणजे दारू, यज्ञामध्ये दारू वगैरे राहायची. ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे. पशुबलिदान, त्यावेळेस यज्ञामध्ये विविध प्रकारचे पशु वगैरे त्यांचं बलिदान दिलं जायचं. स्वच्छंद आचरण घडत असे तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्ये समजली जात. आजही कुठं आणि बळी दिली जाते. अशा यज्ञावर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धांनी मान्यता दिली नाही. अशा यज्ञावर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धांनी मान्यता दिली नाही. जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे या त्यांच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात, त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत. असे लिहिलेले आहे की 3 ब्राह्मणांनी त्यांच्याशी वाद केला. ते 3 ब्राह्मण म्हणजे कूटदंत, उज्जय आणि उदाई. कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धाला याबाबत त्यांची मते विचारली. तथागत बोलले, ठीक आहे ब्राह्मणा, मी बोलतो ते सावधान चित्ताने ऐक. कूटदंत उत्तरला, ठीक आहे. आणि तथागत खालीलप्रमाणे बोलले, हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला. सोने, रुपे, उपभोगाच्या वस्तू, धान्य आणि इतर माल याने त्यांची भांडारे आणि कोठारे भरून गेलेली होती. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला. माणसाच्या सुखोपभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल. तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे, लुटली जात आहे. डाकू नगरातून लुटमार करीत फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यासाठी कर लागू केला तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल. परंतु महाराजांनी जर असा विचार केला की
मी तात्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन, तर या रीतीने लोकांचा स्वेच्छाचार समाधानकारक रीतीने थांबविता येणार नाही. जे शिक्षा केल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाही. ही दुरावस्था थांबविण्याचा एक मार्ग आहे, तो असा: आपल्या राज्यात जो कोणी गुरेढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे. शेती पेरण्याला बियाणे द्यावे. आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे. मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील आणि देशात उत्पात होणार नाही. राजाचा अधिकार होऊ लागेल, देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकांवर संतुष्ट राहून आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल. तेव्हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले. लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजाचा कारभार वाढत राहिला, देश सुख शांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाली. आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागली. जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलविले आणि म्हटले, सर्व उत्पात शांत झाला आहे, देश खुशालीत आहे. मला आता महायज्ञ करावयाचा आहे. तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे. पुरोहिताने राजाला उत्तर दिले, राजा, आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्याप्रमाणेच राज्यात जे जे मंत्री अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील त्याप्रमाणेच जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे की मी एका महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी. हे ब्राह्मण कूटदंता, त्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. क्षत्रिय, मंत्री, ब्राह्मण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठविले की महाराज, आपण यज्ञ करावा. यज्ञाला हीच वेळ योग्य आहे. राजा विजेता हा सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. त्याचा पुरोहितही तितकाच सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. ब्राह्मण हो, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले. तो पुरोहित बोलला, महाराज, यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला की अरे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला, तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये. हे ब्राह्मण हो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांच्या पुढे यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले. महाराज, आपल्या या यज्ञात जीवहिंसक, त्या प्राण्याचे अहिंसक, चोर, त्याप्रमाणे चोरी न करणारे, विषयभोगी, दुर्वर्तन करणारे, त्याचप्रमाणे त्यापासून परावृत्त असलेले, असत्यवादी, त्याप्रमाणे सत्यवादी, निंदक, त्याचप्रमाणे निंदेपासून परावृत्त असलेले,
उद्धट, त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे, व्यर्थ बडबडणारे, त्याचप्रमाणे व्यर्थ न बडबडणारे, द्वेष करणारे, त्याचप्रमाणे द्वेष न करणारे, लोभी, त्याचप्रमाणे निर्लोभी, दुष्ट दृष्टीचे, त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यापैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या, परंतु जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावेत. त्यांना संतुष्ट करावे, त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्याच संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे. आणि ब्राह्मण हो, त्या यज्ञात बैलाचे बळी दिले गेले नाहीत, बकऱ्यांची, कोंबड्यांची, पुष्ट डुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्यांची हिंसा करण्यात आली नाही. यज्ञयागासाठी झाडे तोडण्यात आली नाहीत. यज्ञभूमीवर पसरण्यासाठी दर्भांची कापणी झाली नाही. जे 10 दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही की भय दाखविले गेले नाही. आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघळले नाहीत. ज्याला काम करावेसे वाटले त्याने ते काम केले, ज्याला वाटले नाही त्याने काम केले नाही. ज्याला जे योग्य वाटले ते काम त्याने केले, ज्याला जे योग्य वाटले नाही ते काम केले गेले नाही. केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो या तडीस गेला. जर तुम्हाला या करावयाचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. प्राण्यांचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊच शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला सर्व प्राप्ती मिळवून देईल म्हणतो, जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईन म्हणतो तो धर्महीन धर्म आहे. कूटदंताने भगवान बुद्धाला प्रश्न केला, गौतमा, जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय? म्हणजे भगवंतांनी त्याला एक उदाहरण दिलं का बा हिंसा करू नका बा, यज्ञ करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता जर तुमची इच्छाच आहे तर. आता हिंसा तर थांबून जाते कमीत कमी, आहे का नाही? तर भगवंताला एक उदाहरण देऊन त्याला हिंसा करण्यापासून थांबवलं. तर भगवान बुद्ध पहिले गौरक्षक आहेत या जगामध्ये त्यांनी त्यावेळेस हिंसा करणं थांबवलं. आज हे म्हणतात ना गौरक्षक, तर गौरक्षक पहिले भगवान बुद्ध आहेत. त्यांनी सगळ्या प्राण्यांची हिंसा थांबवली. त्यावेळेस यज्ञामध्ये गाई, बैल, हरण, डुकरं, काय प्राणी भाजले जात होतं यज्ञामध्ये, ते भगवंतांनीच पहिले बंद केलं. म्हणून भगवंता लोक नावही नाही घेत. एवढे त्याला काय म्हणू आपण, कमी बुद्धीचे म्हणा काय म्हणा, भगवंता नावही घेत नाही. ह्या इतिहास आहे, खरा इतिहास, ह्या लिहिण्यावर कोरलेला इतिहास आहे. याची जाणीव अजून लोकांना नाही आहे. तर भगवान बुद्धांनी त्यावेळेस हिंसा थांबवली सगळ्या प्राण्यांची, आणि ही त्यांनी त्यावेळेस केलं ज्यावेळेस महाभयंकर यज्ञामध्ये आहुती द्यायची जनावरांची. त्यावेळेस भगवंतांनी ते सगळं थांबवलं. आणि आज जे यज्ञ होते हे भगवान बुद्धाची देण आहे. जे चांगलं यज्ञ होते कुठं ज्याच्यामध्ये आहुती दिली जात नाही कुणाची, प्राण्यांची, हे भगवान बुद्धाची देण आहे. हे जाणीव असली पाहिजे. आणि आज जी सुरक्षा प्रदान झालेली आहे प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार जगण्याची, ही संविधानाची देण आहे. हे पण जाणीव असली पाहिजे. जर तुम्हाला या करावयाचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. प्राण्यांचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊच शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईन म्हणतो तो धर्महीन धर्म आहे.
कूटदंताने भगवान बुद्धाला प्रश्न केला, गौतमा, जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय? होय ब्राह्मणा, आहे. असा तो यज्ञ कोणता? तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतकरणाने हिंसा, स्तोम, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे जे उत्तेजक मद्याचे पान यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे, हा तो यज्ञ आहे. उदार दान, निरंतर दान, गृहदान आणि उपदेश ग्रहण या सर्वाहूनही तो श्रेष्ठ प्रकारचा हा आहे. गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदंत ब्राह्मण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणजे भगवंतांनी काय म्हटलं का कोणता यज्ञ चांगला आहे बा? तो ब्राह्मणाने प्रश्न केला ना, का कोणता यज्ञ चांगला आहे बा? तर भगवंत म्हणाले, असा यज्ञ आहे बा का ज्यामध्ये पंचशिलाचं पालन सांगितलं. याच्यामध्ये भगवंतांनी हिंसा न करणे याच्यापासून मग तुम्हाला दूर ठेवते. आणि दान पारमी कसं दान करायचं, कोणाला दान करायचं हे सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर हा जर तुम्ही यज्ञ केला त्याचं पालन करणे म्हणजे यज्ञ. असं याला यज्ञ नाही म्हटलं का काहीतरी बा लावली आग आणि पेटवलं काहीतरी, तो नाही. याचं पालन करणं म्हणजे यज्ञ. दान कुठं द्यायचं, कोणाला द्यायचं, कसं द्यायचं, शिलाचं पालन करायचं, अष्टशिलाचं पालन करायचं, 4 आर्य सत्याचा अभ्यास करायचा, 10 पारमिताचा अभ्यास करायचा, त्याच्यानुसार दान पारमी पूर्ण करायची, याचं पालन करणे म्हणजे यज्ञ. हा खरा यज्ञ भगवंतांनी सांगितलेला आहे 2500 वर्ष अगोदर. भटके हुए है, खरा यज्ञ सोडून दुसऱ्याच यज्ञाच्या मागं लागले, ज्याच्यापासून काहीच लाभ होत नाही. हा खरा यज्ञ भगवंतांनी 2500 वर्ष अगोदर सांगितला. ब्राह्मणाला वाटलं काही, अरे हा यज्ञ तर आपल्या दुकानं बंद करून टाका म्हणून ते हे यज्ञ सोडून भगवंताचं ऐकलं नाही काही जणांना, म्हणून तेच सुरू आहे अजून. भगवंतांनी ओरिजिनल यज्ञ सांगितलेला आहे म्हणून तो काही ब्राह्मणांना ते स्वीकार केलं आणि ऐकलं. गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहेत. उज्जन नावाचा ब्राह्मण तथागतांना म्हणाला, गौतमा, यज्ञ स्तुत्य समजतात काय? गौतमा, यज्ञ स्तुत्य समजतात काय? नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करीत नसतो, तरीसुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगला म्हणत नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, बकऱ्या आणि मेंढरांची कत्तल करणे, गोवध करतात, बकऱ्या आणि मेंढरांची कत्तल उडते, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो. म्हणजे ज्या यज्ञात हिंसा घडते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाहीत. असे का? ब्राह्मणा, कारण असल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गगामी लोक दूर राहतात. परंतु हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात गोवध नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दान धर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. असे का? कारण ब्राह्मणा, सज्जन व सन्मार्गी लोक असल्या हिंसारहित यज्ञाच्या समीप जातात. काय म्हटलं आहे? सज्जन व सन्मार्गी लोक असल्या हिंसारहित यज्ञाच्या समीप जातात. म्हणजे हिंसारहित म्हणजे हिंसा नसलेला यज्ञ. हिंसा ज्या यज्ञामध्ये, ज्या याच्यामध्ये यज्ञ नाही, हिंसा नाही आहे, त्याला यज्ञ म्हटलं गेलं भगवंतांनी.
म्हणजे त्याचं आचरण धम्माचं. उदयन ब्राह्मणानेही उज्जयाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागताला विचारले. तो म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? बुद्धाने उज्जयाला जसे उत्तर दिले तसेच त्यालाही दिले. भगवान बुद्ध म्हणाले, ऋतूत केलेले योग्य यज्ञ ज्यात निर्दयता नाही अशा यज्ञाच्या जवळ ज्यांचे डोळ्यावरील इहलोकीचे अज्ञानपटल नाहीसे झालेले आहेत असे सत्प्रवृत्त लोक जात असतात. ज्यांची जन्म मरणाची ये जा आता संपली आहे तेही या यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात, यात अथवा श्रद्धायुक्त कर्म कृत्यात श्रद्धाशील अंतकरणाने आहुती दिली तर ते याजक पुण्यमार्ग चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. तर अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात. म्हणजे जेव्हा तुमचं अज्ञान आहे, अज्ञान ज्यापासून दुःख निर्माण होते त्याची आहुती द्या म्हणते भगवान. त्याची आहुती द्या, जाळून टाका त्याने. जे आपल्या यात काही अज्ञानता आहे, राग आहे, द्वेष आहे, ज्याच्यापासून भांडणं होऊ शकतात, कलह निर्माण होईल, द्वेष होईल, ज्यापासून संकट येईन आपल्या जीवनामध्ये, अशा विचाराला तुम्ही जाळून टाका, आहुती द्या. आणि जे चांगले विचार आहे चांगले विचार तुम्ही पेरा, ज्यापासून माणसाचं कल्याण होईल, माणसाचं हित होईल. असे जे माणसाला समानता निर्माण करेल, ज्यापासून कुठल्याही प्रकारचा भेदभाव निर्माण होणार नाही, अशा प्रकारचे विचार तुम्ही मांडा, ज्यापासून दुरुस्त्या होईल. तर अशा प्रकारचे विचार म्हणते तुम्ही मांडा. आणि त्यानंतर आहे पुढे 6, काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे. असे प्रश्न नेहमी विचारले जात. मी गतयुगात होतो काय? ते म्हणतात ना, मी मेल्यानंतर काय होईल, आहे का नाही? तर हे तसे प्रश्न आहे. आता असे प्रश्न नेहमी विचारल्या जात. मी गतयुगात होतो काय? मी गतयुगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन काय झाले? मी भविष्यकाळात असेन काय? मी भविष्यकाळात नसेन काय? मी तेव्हा कोण असेन? मी तेव्हा कोण असेन? कोण असेन? कोंबडी असेन, बकरी असेन, काय? हे अशा प्रकारचं ते लोकांच्या मनात विचारत होते. मी तेव्हा कसा असेन? मी कोठून कोठे जाईन? म्हणजे मी कोठून कुठे जाईन? मी स्वर्गातून नरकातच नाही जाईन? मी नरकातून स्वर्गात नाही जाईन? मी इकडून तिकडं जाईल का? विविध प्रकारचे प्रश्न माणसाच्या मनात घोळत असत. मी कोठून कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या सत्वासंबंधी साशंक होऊन विचारित असेल, मी आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कोठून आले? ते कोठे जाणार? म्हणजे माणसाला जेव्हा जिवंत असते माणूस, तर तो माणूस स्वतःला प्रश्न करत राहते, मी आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कोठून आले आणि ते कोठे जाणार? असे प्रश्न पडते माणसाला. विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. त्यांपैकी काही असे होते, विश्व कसे निर्माण झाले? ते चिरंतन आहे काय? पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल
काही असे म्हणत की विश्व ब्रह्माने निर्माण केले, विश्व ब्रह्माने निर्माण केले. दुसरे काही म्हणत ते प्रजापतीने निर्माण केले आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे दिले जाई की विश्व चिरंतन आहे. काही म्हणत ते शांत आहे, तर काही म्हणत ते अनंत आहे. असल्या प्रश्नांना भगवान बुद्धाजवळ थारा नसे. त्यांच्या मते केवळ असले प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात. आता विकृतचे समजून गेलं तुम्हाला, विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात. कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. आता मला सांगा, या जगामध्ये काय सुरू आहे, या पृथ्वीच्या बाहेर तिकडं काय सुरू आहे, कोण काय उत्तर देऊ शकते? चालू माणूस एवढूसा 5 फूट हाईट, 5.5 असन, 6 फूट हाईट असन, 10 फुटाची हाईट असन, तो इतकंच पाहिलं 10 फुटापर्यंत. आता हे जग किती धग किती वरतं आहे, त्याच्यावरतं ते इमान उडते, त्याच्याही वरतं अजून काहीतरी आहे म्हणते. इकडलं कोण सांगू शकणार आहे? पण काही जण आणि तिकडलंही सांगतात. कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. तो म्हणत असे, या प्रश्नाची उत्तरे देण्या इतका मी सर्वज्ञ नाही. जे काही जाणण्याजोगे आहे ते आपण सर्व जाणतो असे कोणीच म्हणू शकणार नाही. किंवा एका विशिष्ट वेळी जे जाणण्याची आपण इच्छा करतो ते त्यावेळी आपण जाणलेले असतेच असे नाही. नेहमी काहीतरी अज्ञातच राहते. आपण म्हणतो ना काहीतरी गोष्टी काही असं आहे, पण ते परिपूर्ण नसते, काहीतरी राहतेच. म्हणून आपण ते शेवटी प्रतिज्ञा घेतो ना, आहे तर सत्य अनंत, ते पूर्ण आकलण्याची. त्यासाठी प्रतिज्ञा आहे ते, का आपण काही ना काही बाकी राहून जाते. जसं एखाद्याला ताप आला, सेम वय आहे, समजून घ्या. काही लेकरं आहे सेम वयाचे आहे, यालाही ताप आला, त्यालाही ताप आला, त्यालाही ताप आला. तिघाले एका डॉक्टरजवळ घेऊन गेले. आता समजा एकाचा ताप बसला, एकाचा वाढला, एकाचा ताप बसला, एकाचा वाढला आणि एकाचा काही थोडा कमी झाला. तिघाले सेम औषध भेटली. काही ना काही राहते ना. आता याच्या शरीराची रचना वेगळी, याला किती लेवलचं होतं, काय होतं, डॉक्टरनं सगळ्याला समान देऊन टाकलं. म्हणून काही ना काही अज्ञातच राहते. तसं डॉक्टरचं असते. डॉक्टर जेव्हा ऑपरेशन करते, एखादा कोणता हार्टचा डॉक्टर असन, गॅरंटी घेते का कोणता डॉक्टर? 100% करून देतो. मेला तर पैसे वापस करते कोणी असं? कोणता डॉक्टर म्हणते आज जगामध्ये पाहिला ते असा कोणता डॉक्टर का पेशंट गेला तर पैसे वापस, पण एवढेच लागन, एवढे लाख भरून द्या डिपॉझिट, ऑपरेशन करतो, पेशंट जर गेला पैसे वापस. म्हटलं हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनं असं. त्यालाही माहीत आहे का मी जे प्रॅक्टिस केली, मग प्रॅक्टिसच्या हिशोबाने मी काम करून राहिलो. हा वाचला तर वाचला, गेला तर गेला, आपली फीस पक्की आहे. तो वाचला काय नाही वाचला काय त्याची फीस त्याला भेटते. तसं कोर्टामध्ये असते, वकील जिंकला काय नाही जिंकला काय फीस पक्की आहे. प्रॅक्टिस असते ते प्रॅक्टिस. तर हे तसंच चालते. म्हणून काहीतरी अज्ञातच राहते. याच कारणास्तव भगवान बुद्धाने आपल्या धर्मात वरील प्रश्नविषयक सिद्धांताला स्थान दिलेले नाही. जो धर्म आपल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धाच्या मते स्वीकारार्ह नाही. जो धर्म असल्या सिद्धांताला, हे वरील जे वाचले आपण, जो धर्म असल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धाच्या मते स्वीकारार्ह नाही. भगवान बुद्धाच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार बनविले
भगवान बुद्धाच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार बनविले होते ते आत्मा आणि विश्वोत्पत्ती या संबंधी होते. आत्मा आणि विश्वोत्पत्ती या संबंधी होते. आत्म्यासंबंधी जे काही ते काही प्रश्न विचारित ते असे: मी गतयुगात होतो काय? मी गतयुगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन काय झालो? मी भविष्यकाळातही असेन काय? मी भविष्यकाळात नसेन काय? मी तेव्हा कोण असेल? मी तेव्हा कसा असेल? मी कोठून कोठे जाईल? अथवा कदाचित आज तो आपल्या सत्वासंबंधी साशंक होऊन विचारित असेल. बघा आता, मी होतो काय? मी तेव्हा काय असेल? म्हणजे आत्म्यासंबंधी. म्हणजे आता असं कोणी सांगतं एखादं डुक्कर वगैरे येऊन आपल्याला, बकरी, का रे मी तुझी आजी होय ना, ओळखलं नाही का मला? म्हणते कोणी असं? मागच्या सण हे होतं, या डुक्कर येऊन कोणी म्हणते असं? म्हणते का कोणी असं? कोणी एखादा पक्षी येऊन असा म्हणते का मी ते मावशी होय बा, मी ती आजी होय, माया आता हा जन्म झाला, माया असा त्रास झाला म्हणून ह्या कर्मामुळे, असं कोणी येऊन सांगतं तुम्हाला? म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे का आत्म्यासंबंधी असे प्रश्न निर्माण होतात. आपल्या सत्वासंबंधी साशंक होऊन विचारित असेल, मी काय? मी आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कोठून आले आणि ते येथून कोठे जाणार? दुसरे काही आचार्य विश्वोत्पत्ती संबंधीचा प्रश्न विचारित. काही म्हणत ब्रह्म्याने विश्व निर्मिले, काही म्हणत प्रजापतीने आत्मयज्ञाने ते निर्मिले. इतर काही आचार्य दुसरेच प्रश्न विचारित, जग चिरंतन आहे काय? चिरंतन नाही काय? ते शांत आहे काय? ते अनंत आहे काय? शरीर म्हणजे जीव आहे काय? शरीर एक वस्तू आहे आणि जीवही दुसरी वस्तू आहे काय? सत्य ज्ञात्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे काय? त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे ही आणि नाहीही असे आहे. असे आहे काय? त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहेही आणि नाहीही असे आहे काय? तो मृत्यू तर असत नाही व असत नाही असेही नाही. भगवान बुद्धाच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोकच विचारू शकतात. 3 कारणास्तव बुद्धाने या धार्मिक सिद्धांताचा धिक्कार केला. प्रथम, या सिद्धांतांना धर्माचं एक भाग मानण्याचे कारण नाही. दुसरे असे, या प्रश्नाची उत्तरे द्यायला अंगी सर्वज्ञता असली पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर द्यायला अंगी सर्वज्ञता पाहिजे आणि ती कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टीवर त्याने आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. तो म्हणतो, एकाच वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही किंवा जाणता येत नाही. ज्ञानाला अंत नाही. ज्ञानाला अंत नाही, कारण नेहमीच अधिकाधिक जाणायचे बाकी राहते. भगवान बुद्धाच्या या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या रूपाचे आहेत. त्याची कधीच कसोटी घेतलेली नसते आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही. अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत. त्यांच्या मागे वास्तवता अशी काहीच नाही. शिवाय या काल्पनिक अनुमानाचा माणसाच्या संबंधात काय उपयोग आहे? अर्थात काहीच नाही. जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता. जगाची उत्क्रांती झाली आहे असे तो मानित असे. काय म्हणते भगवान बुद्ध? जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता.
जगाची उत्क्रांती झाली आहे असे तो मानित असे. उत्क्रांती झाली आहे म्हणजे हळूहळू हे जग विकास पावलं. जसं असं एखादा अशा खिडक्या तयार करा तुम्ही, त्याला शिडी तयार करायची. एका लहान लेकराला म्हणा पहिल्या खिडकीत पाय काय आहे तर, मग तो म्हणा पहिल्या खिडकीत बॉल भेटला. आता वरच्या खिडकीला माहिती आहे काय आहे तर नाही आहे, जाण्याचं बाकी आहे ना काहीतरी. अजून चढला तो वर, तर दुसऱ्या खिडकीत पाहिला, हां इथं बा बिस्किटचं पॅकेट आहे. दुसऱ्या जागेत जाणं देणं पोचला इथपर्यंत. अधिक तिसऱ्या जागेला इथं हे आहे वस्तू. चौथ्या जागेला इथं म्हणते कंपास आहे. आता वरतं जाऊ शकत नाही. आता माहीत पडणार काही. मग तिथं जर कोणी कल्पना केली तर कल्पनेच्या गोष्टी आपल्या जीवनाला काही लाभदायक नसतात, ते हानिकारक आहे. आणि कल्पनेमध्ये जगणारी माणसं मग काय होतात, दिसली हो नाही, मग भीती लागते. मग आणि तिकडं गेलं का मग काही इथं नसा फिरते. नस फिरली का मग डॉक्टर देते गोळ्या झोपायच्या, म्हणून काही तिकडं जाऊ नका, असं ते आहे. 7 धर्मग्रंथाचे केवळ पठन म्हणजे धर्म नव्हे. ब्राह्मण विद्येवर भर देत असत. त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ, विद्या हाच अंत. विद्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता. उलटपक्षी भगवान बुद्ध हा सर्वांना शिक्षण असावे या मताचा होता. मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच तो केवळ विद्येपेक्षा अधिक महत्त्व देतो. आणि म्हणूनच जो विद्वान आहे त्यांच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे, कारण शीलरहित विद्या नाशकारक आहे. विद्या आणि शील यापैकी शीलाचे महत्त्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्धाने भिक्खू पटिसेनला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते. प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत होता त्यावेळी तेथे स्वभावाने तिरसट आणि मठ्ठ, ज्याला एक गाथाही कधी पाठ करता आली नाही असा पटिसेन नावाचा म्हातारा भिक्खू होता. म्हणून भगवान बुद्धाने 500 अरहंतांना पटिसेनाला प्रतिदिनी शिक्षण द्यावे अशी आज्ञा केली. परंतु 3 वर्षानंतरही पटिसेनाला एकही गाथा पाठ करता येईना. तेव्हा जनपदातील सर्व भिक्खू भिक्खुनी, उपासक आणि उपासिका पटिसेनाचे हे अज्ञान पाहून त्याचा उपहास करू लागले. भगवान बुद्धाला त्याची दया आली. त्याने पटिसेनाला आपल्याजवळ बोलाविले आणि सौम्यपणे त्याच्या पुढील गाथा म्हटली. पटिसेना बिचारा बसलेला आहे ना, पटिसेना आहे तो, म्हणून दया येते, आहे का नाही. जो राखून बोलतो, विचारांचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही, असा मनुष्य निब्बाण मिळू शकतो. तथागतांनी दाखविलेल्या या सद्भावनेने प्रेरित झाल्यामुळे त्यांचे अंतःकरण प्रफुल्ल झाले. त्याने ती गाथा पाठ करून दाखविली. तेव्हा भगवान बुद्धाने पुन्हा त्यास उद्देशून म्हटले, वृद्ध मनुष्या, आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा तुझा उपहास करू लागतील. म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तू तो नीट कान देऊन ऐक. नंतर भगवान बुद्धाने 3 कायिक अकुशल कर्मे, 4 मौखिक अकुशल कर्मे आणि 3 मानसिक अकुशल कर्मे, ज्यांच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते, ती सांगितली. बुद्धाने केलेल्या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूला समजला आणि लवकरच त्याला अरहंत पद प्राप्त झाले. या सुमारास एका विहारात 500 भिक्खुनी राहत होत्या. त्यांनी आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धाकडे पाठवून
तिच्यामार्फत बुद्धाला एक धर्मोपदेशक पाठविण्याची विनंती केली. एकीला भगवान बुद्धाकडे पाठवून तिच्यामार्फत बुद्धाला एक धर्मोपदेशक पाठविण्याची विनंती केली. ही विनंती ऐकून भगवान बुद्धाने त्या म्हाताऱ्या पटिसेनाला त्यांच्याकडे पाठविण्याचे ठरविले. या व्यवस्थेची वार्ता त्या भिक्खुनीला कानी येताच त्या सर्व हसू लागल्या आणि म्हाताऱ्या भिक्खूसमोर गाथांचे पठण उलटे म्हणजे शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरविले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहान थोर भिक्खुनी पटिसेन येताच त्याला नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या. नमस्कार करीत असता त्या एकमेकींकडे पाहून मिश्किलपणे हसत होत्या. खाली बसल्यावर त्यांनी त्या भिक्खूपुढे अन्न ठेवले. पटिसेनाने भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्खुनीला त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली. तेव्हा तो वृद्ध व्यासपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला, भगिनींनो, माझी बुद्धी अल्प आहे, माझे शिक्षण अल्प आहे, मला फक्त एकच गाथा येते, ती म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगेन. सावधान चित्ताने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या. तेव्हा भिक्खुनीही ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला, परंतु आश्चर्य हे की त्यांना तोंडसुद्धा उघडता येईना. लज्जित होऊन दुःखाने त्यांनी आपल्या माना खाली घातल्या. पटिसेनाने ती गाथा म्हटली आणि भगवान बुद्धाने जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने त्या गाथेचा अर्थ विशद केला. त्या सर्व भिक्खुनी त्याचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या. एकाग्र चित्ताने आणि प्रमोदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले आणि त्या अर्हंत झाल्या आणि त्यांना अर्हंत पद प्राप्त झाले. दुसऱ्या दिवशी प्रसेनजित राजाने भगवान बुद्धाला आणि त्यांच्या भिक्खू संघाला आदरातिथ्यासाठी आमंत्रण दिले. पटिसेनाची चर्या व सर्व भिक्खूहून श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते हे ओळखून भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र त्यांच्या हाती देऊन तो त्यांच्या मागून चालू लागला. परंतु जेव्हा राजवाड्याच्या दारी आले तेव्हा पटिसेनाला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्याला आत जाण्याची मनाई केली आणि म्हटले, ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूंसाठी येथे आदरातिथ्याचा समारंभ नाही. चल, चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे. तेव्हा पटिसेन राजवाड्याच्या द्वाराबाहेरच बसून राहिला. नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर गेला आणि तेथे त्याने हात धुतले आणि आश्चर्य हे की भिक्षापात्र धरलेला पटिसेनाचा हात त्या खोलीत दिसू लागला. तेव्हा राजा आणि त्याचा प्रधान आश्चर्याने उद्गारले, अरे हा कोण? तेव्हा भगवान बुद्धाने उत्तर दिले, तो पटिसेनाचा हात आहे. त्याला नुकतीच बोधिस्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्यास सांगितले आहे. परंतु द्वारपालाने त्याला आत येऊ दिलेले नाही. भगवान बुद्धाचे शब्द ऐकल्यावर पटिसेनाला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत सामील झाला. तेव्हा प्रसेनजित भगवान बुद्धाकडे वळून म्हणाला, मी तर ऐकत होतो की पटिसेन हा एक अल्प बुद्धीचा एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे. मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला? त्यावर भगवान बुद्धाने उत्तर दिले, विद्या अधिक नसली तरी चालेल, कारण शील हीच सर्वोत्तम वस्तू आहे.
ह्या पटिसेनाच्या अगदी मनोरंध्रात त्या गाथेचा अर्थ भरला आहे. म्हणजे मनाच्या रंध्रात म्हणजे मनामध्ये भिनलेला आहे त्या गाथेचा अर्थ. मनोरंध्रात त्या गाथेचा अर्थ भरला आहे. त्याचे शरीर आणि मन ही पूर्ण शांत झाली आहेत. माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्याचे ह्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अंधपातापासून वाचवू शकत नाही. नंतर तथागत म्हणाला, माणसाला तरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या, माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे? ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्यासारखे आहे. माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विशद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठणाचा उपयोग काय? धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले तर त्यायोगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे. सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे. भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकून तेथे जमलेले 200 भिक्खू राजे मंत्रीगण हे आनंदित झाले. बघा एकच. आता कोणाला काय वाटतं बापा मी कमी शिकला, मी काहीच नाही करू शकत आता, आहे काय? हे धम्मातलं हे बीज. जसं शिक्षणामध्ये कोणी 4थी शिकला असते, कोणी 5वी, कोणी अधिक जास्त, कोणी 10वी, कोणी 12वी, कोणी फर्स्ट इयर ग्रॅज्युएशन. शिक्षण, तो शिक्षणाचा उपयोग कसा करते समाजाच्या हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, तर त्या शिक्षणाचं महत्त्व. नाही तर शिक्षण शिकून थांबलेलं आहे, काहीच नाही, तर काही कामाचं नाही. ते पडलेले आहे, त्या वाया गेल्या त्या डिग्री आहे. आणि जो कार्य करू राहिला काहीतरी तो सगळ्यात जास्त डिग्री आहे त्याची. असं आहे ते. एखादं म्हणतं ना माझ्यापाशी 3 डिग्री आहे, माझ्याशी 10 आहे, पण तो जो कमी शिकला आहे तो जर काम करू राहिला असेल समाजामध्ये तो त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि तो कामच करत नाही, त्या डिग्रीला काय अर्थ? तसंच काही हे धम्माचं ज्ञान आहे. एक गाथा जरी पाठ झाली त्याच्यात जर त्याला समजलं, बिचारायला कोणाला बी, म्हातारा असेल, लहान असेल, मोठा असेल, समजला, त्यानुसार त्याचं जीवन जगू राहिला, झाला त्याचं सुख, झाला सुखी. जसं आता मी काही मुलांना सांगतो, एका पोरानं दारू सोडली बिचाऱ्यानं, त्याची आई गेली दारू सोडली, त्याचं भलं झालं, चांगलं झालं. तंबाखू खाते आला, त्याला म्हणून तंबाखू सोडून टाक हळूहळू. त्याला म्हटलं सोप घेत जाय, सोप खात जाय. तर आता काहीतरी परिवर्तन जर केलं कोणी बी, तर वागलं तर त्याचं भलंच होते, नाही केलं तर मग दुःख निर्माण होते. म्हणून ते करावं लागते. तर इथेच थांबतो. साधू साधू साधू.